जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आलाय। नुकताच काही दिवसापूर्वी कन्नडच्या आमदार संजना जाधव यांचा देखील ठराव एकमतानं मंजूर झाला असून त्यात पाठोपाठ फुलंब्री विधानसभेचे आमदार अनुराधा चव्हाण यांचा देखील ठराव मंजूर झाल्यानं जिल्हा बँकेवर आता आमदारांचे वर्चस्व असणार असल्याचं बघायला मिळत आहे। तालुक्यातील वारेगाव येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेने आमदार अनुराधा चव्हाण यांच्या नावाने प्रतिनिधित्वाचा ठराव मंजूर केल्याने त्या यंदा जिल्हा बँकेच्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगली आहे। जिल्हा बँकेच्या 2026 ते 2031 या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे। या प्रक्रियेत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांमधून मतदार प्रतिनिधींची निवड करून 9 एप्रिल पर्यंत जिल्हा निबंधक कार्यालयात ठराव सादर करणे बंधनकारक होते। त्यानुसार वारेगाव सोसायटीने आमदार चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलाय। फुलंब्री तालुक्यातील सहकारी संस्थांमध्ये सध्या निवडणुकीची चुरस पाहायला मिळत असून विविध गटांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे। आमदार चव्हाण यांनीही या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत पाठबळ मिळवण्यास सुरुवात केल्याचं दिसून येत आहे। वारेगावच्या ठरावामुळे त्यांच्या संभाव्य उमेदवारीला मोठं बळ मिळालंय। महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री।